काहीतरी चांगलं खायचं. हा टेस्टी अरे वा तू बनवते खेळते. हे आहे पोहे बघ म्हणजे पोहे भिजत घातलेत आणि त्याचं बनवते चांगलं भिजलेले बनवते. काय झाल्यावर बोलवून तुला जा खेळ जा खेळ जा. हे पोहे भिजवलेले आहेत. आज करते पोह्याचे कटलेट्स. तर त्याच्यासाठी एवढे पोहे एक पळी मोजून घेतलेत. हे झालं 2. हे घालते 2 पाण्यात धुवून ठेवते. ते वाटते जिरे छोटा चमचा जिरे थोडंसं आणि हे लसूण तर तो खाणार म्हणून तिखट कमी. मिरची आपल्या अनेक भाज्या टाकतात. कोबीची भाजी पानकोबी ते टाकतात बारीक कापून. शिमला मिरची आपलं तर नाही आहे शिमला मिरची तर मी काय केले वाटाणे आहेत आणि लसूणाचे टाकले. अद्रकचे थोडे तुकडे. माझ्याकडे होती कांद्याची पात आणि कांद्याची पात पहिले धुवून घेतली. धुवून सगळे सुकल्यानंतर बारीक कापले. आणि वाटाणे ते एका वाटाण्याचे 2-2 तुकडे बनवलेत. ते वाटून त्याचे साहित्य हे पोहे तर वाटणार आहे आणि हे थोडंसं बेसन थोडेसे छोटासा टमाटा आणि एक कांदा हे सगळं एकत्र करून ठेवते. आणि हे बघ हे लिंबू एवढं पिळणार आहे. आणि हे आहे मीठ धने जिऱ्याची पावडर एक छोटासा चमचा ते त्याच्यातच टाकून द्यायचं. त्याच्यातच वाटताना मिक्स होईल ना. हे वाटून घेतलेलं आहे. वाटलेलं जिरे लसूण आणि मिरची. तर हे घेते पोहे थोडंसं वाटून थोडंसं पाणी टाकावं लागेल. एकदम सोपं आहे. मळताना बेसन टाकणार आहे. ह्याच्यातच मळणार आहे त्यामुळे इथं ठेवते. बिट्टू बघा काय करतोय. बिट्टू बघते यूट्यूब टी वरती. पाठीमागं बस डोळे खराब होतील. हे बघा यूट्यूब चालू दिवसभर यूट्यूब टी वरती. अभ्यासाच्या नावाने बोम. आता आली एक्झाम. आता हे 5 मिनिटांनी बंद करायचं आणि स्टडीला बसायचं. ओके खाऊन झाल्यावरती. हां हे ओके म्हणतात त्याला. आणि ह्याला दाबले नाही बघ. कॉपरेट करायला शिकलाय बिट्टू. चला इकडे जाऊया. याला मी शिकवलंय कॉपरेट करायला पूर्णपणे शिकवलंय त्याला सकाळीच. त्याचा बॅक टू मम्मी. हे बघा आता कुठपर्यंत झाली तयारी. पोहे वाटून घेतले ना. पोहे वाटले तर बटाटे करून टाकते.
बेटे वॉल्यूम कमी कर टीव्हीचा. नाही, कोबी नाही, नाही तर नाही, जे आहे ते करायचं. आणि हे आहे बेसन थोडंसं, त्याला काही चणा डाळ पण म्हणतात लोक. हा चणा डाळ पण म्हणतात, आपण बोलतो बेसन. टोमॅटो टाकला. हा कांदा आहे बारीक कापलेला. हे आहे वाटाणा, त्याला पण बारीक कापून घेतले. कटलेट्स करताना दुसऱ्या भाज्या नाही ना, मग कसं भाज्याच नाही असंच नाही म्हणायचंच नाही. जे आहे टाकायचं. गाजर टाकतात, शिमला मिरची आणि सुकलेला ब्रेड, ते बनवून ब्रेड हे करायचं असं असं मिक्स तळायचं. हे आहे लिंबू, एवढं शेत आहे. त्याला मी मळून घेणार आहे चांगलं, दाखवलं. छान कलरफुल दिसतंय बघा ते. कुस करायचं त्याला. मीठ जसं पाहिजे तसं, जास्त पण नाही टाकायचं. हे बघा आईने तेलमध्ये तळायला घेतलेलं आहे. अशा प्रकारे बनवलंय आकारात हे पीठ मळून. कमी तेलात तव्यात पण भाजू शकतो, थोडं तेल टाकून. त्याला फ्रायच करतात जास्त टिक्की. ते काय भजी नाही आहेत. तेल जास्त सोपलं नाही जात तळतात कटलेट. असं होतं बरोबर दिला छान सोडून. असं कमी गॅस करायचा, तर नुसतंच लाल लाल होतं ना, आत कच्चं राहतं. म्हणून आपण माझ्याकडे जास्त तेल ओतलं गेलं, कमी तेलातच तळायचं. सगळ्या भाज्या टाकल्यामुळं लहान मुलं छान खातात आणि पोटात भाज्या जातात व्यवस्थित. वेगळं वेगळं केलं ना का त्यांना आवडतं. बटाटा तळलेलाच आहे. हे बघा बिट्टूला आईने करून दिलेलं आहे खायला कटलेट्स. आता बिट्टू खाईल. बिट्टूचं फेवरेट. हां तर बिट्टू खा मग थंड झाल्यावर. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काय पैसे लागत नाही, त्यामुळे सबस्क्राईब बटन हे प्रेस व्हायलाच पाहिजे. तर चला भेटूया आपण नवीन व्हिडिओत.